सातत्याने एकत्र देखील क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहतोय, परंतु सचिन अलिबागचे खेळाडू त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. बीमर केला यावेळेला आणि या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6. लांब खूप लांब षटकार. लगातारचा तिसरा षटकार या ठिकाणी येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 63. आणखीन एक धनंजय बिनताडे तोडफोड वाली बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकार. मिळत आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर. हो, हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय, परंतु योगायोगाने धनंजय बिनताडे एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. या षटकात 4 बॉलवर 4 षटकार आणि या अगोदरच्या षटकातील शेवटचा बॉल ज्यावेळेला खेळला होता तेव्हाही षटकार मारला होता, म्हणजे त्यांनी लगातार 5 षटकार मारलेले आहेत. पाहूया आता 6वा येतोय. धनंजय पुण्याचा धडाकेबाज बॅटर. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी केला जातोय. एक विक्रम देहू रोडच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल धनंजय बिनताडेच्या नावावर. 6 चेंडूत 6 षटकार, परंतु 2 ओव्हरमध्ये मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आणि या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाल्यानंतर हे मारलेले फटके आहेत आणि हे 6 चेंडूतले 6 षटकार धनंजय बिनताडेचे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील. आणि सगळ्यांना विनंती असेल, धनंजयसाठी एकदा तर टाळ्या बनतायत यार. परंतु दुसरा डाव बाकी आणि अलिबागकर बॅटिंगला यायचं बाकी आहे. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. 81 धावा झाल्यात, जिंकण्यासाठी 82 धावा करायच्या आहेत.